त्या भाषेमध्ये ज्यांनी आपला सामना ऐकवला, आपल्या मनापर्यंत ठेवला आणि आपण सर्वांना ज्यांनी खेळवून ठेवलं असे मनीषजी पाटील, जे भाईंदरहून आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले, सुंदर असं समालोचन करून आपल्याला मंत्रमुग्ध ज्यांनी केलेले असे मनीषजी पाटील सर, त्याचबरोबर धनसारहून आलेले उत्कर्ष पाटील सर, नारंगीहून आलेले तुकारामजी मांगेला आणि आपल्या स्थानिक भूमिपुत्र नितीनजी पाटील, विठ्ठलवाडीचे सुपुत्र नितीनजी पाटील, अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी समालोचनाद्वारे आपण साऱ्यांना मंत्रमुग्ध केलेला आहे। त्याचबरोबर हा जो सामना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी कार्य केलं ते कॅमेरामन रोहितजी चौधरी, साहिलजी मांगेला आणि प्रवीणजी पाटील यांनाही आपण आपल्या मंडळाच्या वतीने धन्यवाद देऊया। दरम्यान नुकताच ज्यांच्याकडनं आपल्याला देणगी प्राप्त झाली आहे ते एसपी संघाचे मालक माननीय शुभमजी पाध्ये यांच्याकडनं 2100 रुपये 2100 रुपये आलेले आहेत। माननीय वेदाश्री कुंदणकिनी यांच्याकडनं 500 रुपये, निलेशजी राऊत यांच्याकडनं नुकताच आलेले 5000 रुपये, हर्षद पाटील जॉमी यांच्याकडनं नुकताच प्राप्त झालेली देणगी 5000 रुपये, दिनकर नारायण किणी चाफेवडी यांच्याकडनं 1100 रुपये, त्याचबरोबर राजेंद्र गावित साहेब खासदार पालघर जिल्हा माननीय राजेंद्रजी गावित साहेब यांच्याकडनं आलेली देणगी 50,000 रुपये। जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचाही आपण या ठिकाणी स्वीकार करूया। ही सारी दाते मंडळी आपल्या दातृत्वाने तुम्हा आम्हा साऱ्यांना प्रसन्न करीत असतात आणि म्हणूनच अशा भव्य दिव्य स्पर्धांचं आपण आयोजन या ठिकाणी करत असतो। तेव्हा या साऱ्या दात्यांना पुन्हा पुन्हा आपण धन्यवाद देऊया। अनेको मान्यवर या मंचावर विराजमान झालेले आहेत। थोड्याच वेळात हे ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होते। तरी मैदानामध्ये जे कोणी खेळतायत त्यांना एक विनंती आहे, आपल्याला खेळण्यासाठी पुन्हा एकदा आपण आमदार चषकाचं आयोजन केलेलं आहे, तेव्हा त्याही स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हायचंय। परंतु आता या ठिकाणी आपल्याला येऊन स्थानापन्न व्हायचंय। समोर आपल्यासाठी खास आसनं ठेवलेली आहेत, खुर्च्या मांडलेल्या आहेत, त्या खुर्च्यांमध्ये आपण स्थानापन्न व्हायचंय। कृपया सर्व दोन्ही संघाच्या खेळाडूंना, अर्थातच भरणेपाडा संघ त्याचबरोबर शारवीर 11 धाकटी डहाणू हे दोन्ही संघांना विनंती आहे की आपणासाठीच ह्या खुर्च्या या ठिकाणी आपण मांडलेल्या आहेत, तिथे आपण स्थानापन्न व्हायचंय। आपलं या ठिकाणी कौतुक होणार आहे। आपण सुंदर प्रकारे या ठिकाणी खेळ केलेला आहे आणि त्या खेळातूनच आपण विजयापर्यंत मजल मारलेली आहे। या स्पर्धेवर शिक्कामोर्तब आपण केलेला आहे, तेव्हा निश्चितच आपलं कौतुक व्हायला पाहिजे। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी थोड्याच वेळात हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे, तेव्हा कृपया आपण सर्वांनी या खुर्च्यांमध्ये स्थानापन्न व्हायचे। एकंदरीत आपण साऱ्यांना ज्ञात आहे की मोठ्या प्रमाणावर ज्यांनी आपल्याला देणगी प्रदान केलेली आहे। मंचावर विराजमान असलेले माननीय कुणालजी पाटील यांच्याकडनं आपल्याला 10,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। त्याचबरोबर आनंद बरबोज विरार अण्णाळ यांच्याकडनं 25,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। मंगेश मामा भोईर नारंगी यांच्याकडनं 25,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। त्याचबरोबर दिनकर वाढान वसई वालीव 25,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। आपल्याच परिसरातील एक दाते माननीय कामनीशजी राऊत मांडे यांच्याकडनं 25,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। तर अशा उत्तुंग देणगी देणारी जी मंडळी आहे या सर्वांनाच आपण धन्यवाद देऊया। अनेको दात्यांनी हस्ते परहस्ते या ठिकाणी योगदान दिलेले आहे, तेव्हा सर्व दात्यांना पुनश्च एकदा आपण धन्यवाद देऊया आणि आजच्या ह्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळूया। या स्पर्धेसाठी माननीय मंगलदास गरत माकणे यांच्याकडनं 1100 रुपये देणगी प्राप्त झाली। जगन्नाथ भोईर यांच्याकडनं 200 रुपये, श्री विष्णू पाटील
साईनाथ नगर विरार यांच्याकडनं 1111 रुपये आपल्याला प्राप्त झालेले आहेत। त्याचबरोबर प्रकाश भोईर जलसार यांच्याकडनं 1000 रुपये, अमर भोईर जलसार 3000 रुपये, अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरिया यांच्याकडनं 2000 रुपये, वेद महेंद्र पाटील यांच्याकडनं 2000 रुपये, श्रीधर मात्रे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलवाडी यांच्याकडनं 1000 रुपये, किरण पाटील राजमपाडा 1100 रुपये, प्रमोद पाटील सर पत्रकार यांच्याकडनं 2000 रुपये, त्याचबरोबर नम्रता दळवी माजी मुख्याध्यापक विरातन बुद्रुक अभिनव विद्यालय यांच्याकडनं 1000 रुपये, आर्या देवांश स्टँड महेश घरत यांच्याकडनं 2000 रुपये, विनायक जगन्नाथ किणी चापेवाडी 501 रुपया, अमित पाटील नवघर 1000 रुपये, कल्पना किशोर कारभारी ग्रामपंचायत सदस्य 500 रुपये, रोहिदास भगत वाडीव यांच्याकडनं 2000 रुपये, सिद्धिविनायक तलावपाडा टीम यांच्याकडनं 1500 रुपये, सचिन पाटील राजनपाडा यांच्याकडनं 1100 रुपये, परशुराम डांगूर घरत तलावपाडा 1000 रुपये, रामचंद्र चौधरी 500 रुपये, संदीप घरत चापेवाडी 1100 रुपये, गणपत पाटील चापेवाडी यांच्याकडनं 3000 रुपये, नंदू भोईर जलसार चायनीज सेंटर 2222 रुपये, कैलास घरत चापेवाडी 2000 रुपये, स्वर्गीय जगदीश जाऊ काका यांच्या स्मरणार्थ मनीष पाटील यांच्याकडनं 500 रुपये, मनीषा पाटील यांच्याकडनं 500 रुपये, संगीता पाटील अंगणवाडी सेविक शिक्षिका 1000 रुपये, जयी पाटील अगरवाडी सरपंच 5000 रुपये, दीपक पाटील अवनी फोटो स्टुडिओ 1100 रुपये, संजय भोईर चिखलपाडा यांच्याकडनं 3000 रुपये, गणेश ज्वेलर्स 2100 रुपये, सचिन गोपीनाथ पाटील यांच्याकडनं 3000 रुपये, किसन नारायण किणी 1000 रुपये, श्रीकांत घरत 2000 रुपये, राज घरत 3000 रुपये, शरद भोईर 2000 रुपये, राहुल जाधव 1100 रुपये, त्याचबरोबर आशिष भोईर डोंगरीपाडा 1000 रुपये, डॉक्टर अरुण घरत 2000 रुपये, रघुनाथ पाटील सरावली यांच्याकडनं 3500 रुपये, अजय किणी यांच्याकडनं मेडिकल बॉक्सची सेवा आपल्याला उपलब्ध झालेली आहे, अतुल साने विरातन बुद्रुक 3000 रुपये, मधुकर किणी विरातन बुद्रुक 300 रुपये, अवी अण्णा डोंगरीपाडा यांच्याकडनं 2000 रुपये, सरपंच संजय घरत चिखलपाडा 3000 रुपये, महेश भोईर चिखलपाडा 1001 रुपया, भूपेश पाटील टेंबी खोडावे रॉकी ग्रुप 3000 रुपये, नरेश घरत डोंगरीपाडा 2000 रुपये, किरण घरत जलसार 1001 रुपया, कीर्ती चौधरी विरातन बुद्रुक 1001 रुपया, परी मोटर्स विठ्ठलवाडी प्रशांत केणी 2000 रुपये, रोहिदास पाटील 1000 रुपये, प्रांजल 11 आनंद पाटील 1000 रुपये, अनिल रघुनाथ पाटील जलसार 5000 रुपये, प्रथम हायड्रोलिक्स राहुल गावड सफाळे 5000 रुपये, मनोहर भोईर जलसार 1000 रुपये, सविता अशोक नाईक 1111 रुपये, शुभम पाध्ये 5000 रुपये, वेदाक्षी कुंदनकिणी 500 रुपये, निलेश राऊत 5000 रुपये, अर्षद पाटील जॉमी 5000 रुपये, दिनकर नारायण किणी चापेवाडी 1100 रुपये आणि माननीय राजेंद्र गावित साहेब यांच्याकडनं 50,000 रुपये। सर्व दात्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद। त्याचबरोबर जन्या मामा जनार्दन पाटील जन्या मामा यांच्याकडनं 25,000 रुपये आपल्याला प्राप्त झाले। सर्व दात्यांना श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीच्या वतीने मनापासून धन्यवाद। सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। असंच प्रेम सातत्याने आमच्यावर राहू द्या। आणि आता आपण बळणार आहोत खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे। या स्पर्धेसाठी आपल्याला सलग 8 वर्ष उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज ह्या ज्या ट्रॉफीज आहेत जे चषक आहेत ते माननीय शशिकांत गरज चाफेवाडी यांच्याकडून आपल्याला प्राप्त होतात। तेव्हा त्यांनाही आपण धन्यवाद देऊया। भूपेश भोईर यांच्याकडून आपल्याला लाख मोलाचं सहकार्य प्राप्त होतं। त्यांच्याकडूनही आपल्याला 5,000 रुपयाची रोख रक्कम देणगी म्हणून आपल्याला प्राप्त झालेली आहे। एकंदरीत या स्पर्धेसाठी जे पिच बनवण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं
असे रुपेशची घरत चापेवाडी, रुपेशची घरत विठ्ठलवाडी, विकी घरत तलावपाडा, आशिष भोईर तलावपाडा, त्याचबरोबर श्रीकृष्ण मंडळाचे सर्व सदस्य, आणखी काय सर्व ज्यांनी ज्यांनी हस्ते परहस्ते ह्या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्या सर्वांनाच आपण धन्यवाद देऊया। त्याचबरोबर श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी आयोजित हा जो 2023चा जो चषक आहे यासाठी प्रथम पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते कैलासवासी ताराबाई दीनानाथ पाटील, ताईबाई दीनानाथ पाटील आणि दीनानाथ माणक्या पाटील यांच्या स्मरणार्थ ज्यांच्या सौजन्याने प्राप्त झाले ते अर्थातच या स्पर्धेचे विशेष असे माननीय श्री दत्तात्रय दीनानाथ पाटील यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले द्वितीय पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते कैलासवासी अरविंद चिंतामण घरत यांच्या स्मरणार्थ कुमार सुरेंद्र अरविंद घरत यांच्या सौजन्याने प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर तृतीय पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेले आहे कैलासवासी रमेश जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री आशिष रमेश पाटील यांच्याकडून। चतुर्थ पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे स्वर्णे एंटरप्राइजेस श्री दीपेश पाटील मांडे यांच्याकडनं प्राप्त झालेला आहे। त्यानंतर पाचवे पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेले गार्गी योगेश घरत डोंगरीपाडा यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालेलं आहे। उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी विनोद मधुकर घरत यांच्या स्मरणार्थ शशिकांत मधुकर घरत ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालेले सलग 12 वर्ष ह्या ट्रॉफीज त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत। त्याचबरोबर मालिकावीर म्हणून आपल्याला ज्या ट्रॉफीज दिलेल्या आहेत ते कैलासवासी सुदाम सखाराम घरत यांच्या स्मरणार्थ श्री कैलास सुदाम घरत यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झाले आहेत। तर सर्व दात्यांना पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। श्री आशिष पाटील यांनी कृपया मंचावर यायचे। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा स्पर्धावीर म्हणून ज्यांना आपण घोषित करणार आहोत अशा स्पर्धावीरासाठी जी आपल्याला सायकल ज्यांनी प्रदान केलेली आहे ते अल्पेश मोरेश्वर घरत भोईर, अल्पेश मोरेश्वर भोईर तलावपाडा, अर्थातच ज्यांच्या नावाने आमदार चषक या ठिकाणी भरवला जातो, ज्या आमदार चषकाचे आयोजक जे आहेत ते अल्पेश भोईर यांच्याकडनं आपल्याला सायकल प्राप्त झाले त्यांनाही आपण धन्यवाद देऊया। त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी या ठिकाणी आपल्याला कूलर म्हणून प्राप्त झालेली आहे ती सपना इलेक्ट्रॉनिक्स सफाळे। त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट ज्यांनी आपल्याला दिली ते प्रफुल्ल तांगडे, प्रफुल्ल तांगडी 4646। त्यानंतर उत्कृष्ट असा जो आज मंडप, ज्या मंडपामध्ये सुंदर असं आयोजन नियोजन आपण केलेलं आहे, भरणेपाडाचे सागर केणी भरणेपाडा यांच्याकडनं आपल्याला हा प्राप्त झालेला आहे। अर्थातच त्यांची टीम सुद्धा आज फायनल मध्ये खेळली हे आपण पाहिलेलं आहे। तर सर्व दात्यांना पुनश्च एकदा श्रीकृष्ण मंडळाच्या वतीने खूप खूप आपण धन्यवाद देऊया। डीजे ऑपरेटर श्री कुंदनजी घरत विठ्ठलवाडी यांनाही खूप खूप धन्यवाद। जनरेटर ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं ते चेतन कदम यांनाही आपण धन्यवाद देऊया। त्याचबरोबर पीच बनवण्यासाठी काही दात्यांनी आपल्याला पाण्याची व्यवस्था करून दिली, मातीची व्यवस्था करून दिली, वाटतं त्यामध्ये कामनेजी राऊत असतील, या विराथन गावचे जे खास खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी सुंदर प्रकारे योगदान दिलेलं आहे सर्व खेळाडूंना। त्याचबरोबर संदीपजी भोईर यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिली।
त्याचबरोबर प्रकाशजी भोईर यांनी तेवढंच आपल्याला योगदान दिले. साऱ्यांना पुन्हा पुन्हा आपण धन्यवाद देऊया. त्याचबरोबर सुमितजी परब यांनी पाणी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला केलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुमितजी परब यांच्याकडनं प्राप्त झालेली आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. श्रीयुत पद्माकर घरत यांच्याकडनं रिक्षेची सेवा आपल्याला पुरवली गेली. त्यांनाही खूप धन्यवाद. दरम्यान संदीपजी घरत आणि प्रवीणजी पाटील आणि मंचावर यायचंय. गेल्या 6 दिवसापासून या भव्य दिव्य स्पर्धेचा आपण आनंद लुटत आहोत. स्पर्धेमध्ये जे जे संघ या ठिकाणी सहभागी झाले, या पंचक्रोशीतून अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यांनी आपापली भूमिका या ठिकाणी बजावली आणि सुंदर प्रकारे खेळ केला. आणि हा खेळ प्रत्येकाच्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे या ठिकाणी केलं ते आमचे कॅमेरामन रोहित चौधरी, साहिलजी मांगेला आणि प्रवीण पाटील, त्याचबरोबर ज्यांनी योगदान दिलं त्या साऱ्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि आजचा हा बक्षीस वितरण सोहळा त्याचबरोबर आणखी चंद्रकांत महादेव म्हात्रे, चंदू प्रिंटर्स विठ्ठलवाडी यांच्याकडनं जी उत्कृष्टरित्या जी निमंत्रण पत्रिका आपण छापल्या होत्या त्यासाठी आपल्याला योगदान उपलब्ध करून दिलं चंदू म्हात्रे विठ्ठलवाडी. त्याचबरोबर विठ्ठल रखमाई कलर्स श्रीयुत निलेश किणी विठ्ठलवाडी यांच्याकडनंही आपल्याला योगदान प्राप्त झाले. त्यांनाही आपण खूप खूप धन्यवाद देऊया. आणि आता मी विनंती करतोय, आपण जे मान्यवर ह्या मंचावर विराजमान झाले आले त्या वेळेला त्यांचं आपण स्वागत करत गेलेलो आहोत. परंतु नुकताच आजच्या ह्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी ज्या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे अशा मान्यवरांना आपण पुष्पगुच्छ आणि मायेची ऊब देणारी शाल आपण देऊन त्यांचं यथोचित स्वागत करूया. मी विनंती करतोय या सामन्याचं उत्तमरित्या आयोजन करणारे माननीय दत्तात्रय पाटील यांना विनंती करतोय की आजचे आपले खास प्रमुख अतिथी ऍडव्होकेट निलेशजी राऊत यांचं स्वागत करण्यासाठी मी दत्तात्रय पाटील यांना विनंती करतोय की आपण निलेशजी राऊत यांचं यथोचित स्वागत करावं. अनेको मान्यवर ह्या मंचावर आले, ज्या वेळेला आले, जेणेकरून आपल्याला बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उशीर होऊ नये म्हणून जसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्या वेळेला त्या मान्यवरांचा सन्मान सत्कार या ठिकाणी मंडळाच्या वतीने करण्यात आला. आणि नुकताच ज्यांचं आगमन झालेले ऍडव्होकेट निलेशजी राऊत यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान सत्कार माननीय दत्तात्रय पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. आपण या ठिकाणी आलात, फुलांसारखं आपलं व्यक्तिमत्व असंच फुलत राहावं यासाठी आपल्याला हा पुष्पगुच्छ या ठिकाणी दिला जातोय. आपलं सातत्याने प्रेम असंच या स्पर्धेवर राहावं, या खेळाडूंवर प्रेम राहावं यासाठी आपलं यथोचित स्वागत या ठिकाणी. त्यानंतर दुसरं एक व्यक्तिमत्व ज्यांचं आपण वारंवार या ठिकाणी कौतुक करतोय ते माननीय कुणालजी पाटील, मांडेगावचे सुपुत्र. नुकताच ज्यांना जिल्हा नियोजन कमिटीवर ज्यांची नियुक्ती झालेली आहे असे मान्य कुणालजी पाटील, एक सुंदर असं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, प्रेमळ असं व्यक्तिमत्व. त्यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो दशरथजी घरत त्यांना विनंती करतोय की कुणाल पाटील यांचं आपण यथोचित स्वागत करावं. की आपण म्हणतो की प्रेमळ असं व्यक्तिमत्व, असं हे मांड्याचं व्यक्तिमत्व, ज्या अनेक बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत आणि तशाच पद्धतीने कार्य करत आहेत आणि अशाच पद्धतीचं कार्य आपलं पुढे होत राहावं ह्यासाठी शुभेच्छाही आम्ही या ठिकाणी आपल्याला प्रदान करतोय. आणि अशाच पद्धतीने वाटचाल पुढे होत राहावी यासाठी खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा कुणाल पाटील आपल्याला खूप खूप धन्यवाद. दरम्यान या मंचावर विराजमान असलेले पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार, तुम्हा आम्हा साऱ्यांवर प्रेम करणारे, मी विनंती कैलासची घरं त्यांना विनंती करतोय की लोखंडे साहेबांचं आपण यथोचित स्वागत करायचंय.
श्रीफल, शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी लोखंडे सरांचे या ठिकाणी स्वागत होते. श्रीकृष्ण मंडळाचे सदस्य कैलासजी घरत यांच्या शुभ हस्ते आणखी एक व्यक्तिमत्व स्वर्णी एंटरप्राइजेसचे दीपेश पाटील ज्यांच्याकडनं आपल्याला ट्रॉफी प्राप्त झालेली आहे, असे दीपेशजी पाटील यांचं स्वागत करण्यासाठी जगदीश पाटील यांना विनंती करतोय की आपण दीपेश पाटील यांचं यथोचित स्वागत करावं. अनेको मान्यवर ह्या मंचावर आले, त्या वेळेला त्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यात आले आणि नुकताच ज्यांचं आगमन झालं अशा मान्यवरांचं स्वागत आता या ठिकाणी होते. दीपेशजी पाटील मंडे गावचे सुपुत्र, स्वर्णे एंटरप्राइजेसचे मालक दीपेशजी पाटील. उमेश घरत यांना विनंती करतोय की या मंचावर एक स्वागत राहिलेलं आहे ते अविनाश किणी. अविनाश किणी यांचं स्वागत बाकी आहे, तेव्हा अविनाश किणी यांचं आपण यथोचित स्वागत करावं. त्याचबरोबर या विराथन गावचे एक सामाजिक कार्यकर्ते, नेहमीच पुढे असणारं एक व्यक्तिमत्व, धडाडीचं व्यक्तिमत्व राहुलजी जाधव यांचंही या ठिकाणी यथोचित स्वागत व्हावं. प्रवीणजी पाटील यांना विनंती करतो की राहुल जाधव यांचं आपण यथोचित स्वागत करू. उत्कृष्ट असे गायक आहेत ते आमच्या ह्या परिसरातले, तेवढेच सामाजिक कार्यकर्त्यात नेहमीच तळमळीने पुढे येणारं असं व्यक्तिमत्व राहुलजी जाधव यांचं यथोचित स्वागत पाटील यांच्या सन्माननीय महेंद्र पाटील यांच्या शब्दाबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही खरं तर, कारण त्यांनी या ठिकाणी माहोल बनवलाय असं म्हणण्यास हरकत नाही. कारण पाहुण्यांचं स्वागत करणं, पाहुण्यांची माहिती देणं हे देखील तितकेच महत्वाचे. पण त्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य देऊन देखील एक बांधिलकी जोपासली, सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तर मी सन्माननीय महेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे या आणि सूत्रसंचालन, एक एक शब्द जो प्रेक्षकांना व्यवस्थित ऐकायला जातोय आणि प्रेक्षकांना कळते नक्कीच चाललंय काय, तर आपण महेंद्र पाटील साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करतोय. सरपंच साहेब आहेत ते मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचे आणि सरपंच साहेब असताना मात्र आपल्या समाजाला आपलं काही देणं लागते, आपल्याकडे जी कला आहे ती कला नक्कीच एका चांगल्या कार्यक्रमामध्ये वापरली जाते. सन्माननीय प्रदीपजी घरत यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय महेंद्र पाटील साहेबांचा व्यासपीठावर विशेष सन्मान करायचा आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या सन्माननीय महेंद्र पाटील यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने ही सूत्रसंचालनाची सेवा केलेली आहे आणि खरंच प्रेक्षक देखील शांतपणे त्यांचं सर्व सूत्रसंचालन ऐकत आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान, मान्यवरांची योग्य कशी माहिती आम्हाला सन्माननीय महेंद्र पाटील यांच्या वतीनं आली. आणि अजून एक माहिती, सन्माननीय महेंद्र पाटील सरांना काव्य रत्न पुरस्कार हा देखील प्राप्त झालेला आहे. तर हा दूरदर्शनचा योग आहे. या ठिकाणी साहेबांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेत आणि त्याचमुळे मात्र नेहमीच त्यांची एक वेगळीच ओळख, एक वेगळाच ठसा त्यांनी उमटवलेला आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये जात आहेत. आणि आता आपण सर्व पुन्हा एकदा महेंद्र पाटील यांना विनंती करतोय की पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आपण सांभाळाल. धन्यवाद. धन्यवाद मनीषजी पाटील. दरम्यान नुकताच या ठिकाणी आगमन झालेले आहे ते आपल्या विराथन ग्रामपंचायतचे सदस्य माननीय शुभांगी घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले ग्रामपंचायत सदस्य. तर त्यांचं आपण स्वागत करत आहोत. संगीता पाटील अंगणवाडी शिक्षिका यांच्या शुभ हस्ते शुभांगी घरत यांचं यथोचित स्वागत होते.
हाच तर एक योग येतोय की एखाद्या स्पर्धेच्या निमित्ताने एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सारेजण एकत्र येत असतो. आणि त्याचबरोबर जी व्यक्तिमत्व समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करत असतात त्या निमित्ताने आणि त्याची आजूबाजूच्या कार्यरत साक्षीदार आपण कार्य करणार. आणि असंच एक व्यक्तिमत्व ग्रामपंचायत सर्वांनी भरत मॅडम यांचं इथे स्वागत होतं. श्रीकांत पाटील मॅडम यांचे आणि पुढील स्वागतासाठी त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य कोमल कारभारी या देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कोमल कारभारी तर कनक पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचं यथोचित स्वागत करावं. कनक पाटील यांच्या शुभ हस्ते कोमल कारभारी ग्रामपंचायत सदस्य विराथन बुद्रुक. दरम्यान आणखी आपल्या सुभाष कदम हे सुद्धा वारंवार लक्ष ठेवून आज आपण योगदान देत आहे. त्याचबरोबर माननीय दीपश्री घरत यांचंही यथोचित या ठिकाणी स्वागत होते. दीपा घरत, स्नेहल पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते दीपश्री घरत यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर माननीय उपसरपंच सुभाषजी कदम या मंचावर येते. सुभाषजी कदम उपसरपंच ग्रामपंचायत विराथन बुद्रुक. दरम्यान आशिषजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत होतं. या स्पर्धेसाठी तृतीय चषक जो आहे, तृतीय पारितोषिक चषक जो आहे तो आशिष पाटील यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालेला आहे, तेव्हा त्यांचंही यथोचित या ठिकाणी स्वागत व्हावं. किरणजी पाटील, किरणजी घरत यांच्या शुभ हस्ते आशिष पाटील यांचं स्वागत होते. आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की अनेक जे मान्यवर या ठिकाणी मंचावर ज्या ज्या वेळेला आले त्या वेळेला आपण साऱ्यांचं स्वागत आपण या ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपण सर्वांना मी धन्यवाद देतोय. कोणी स्टेजवर आहे का कोणी बाकी आहे का बघा एखादा. स्वागतच नाही झालं. तर ह्या मंचावर आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. कळत नकळत एखादा मान्यवर राहून गेला असेल तर त्याची आम्ही क्षमाही या ठिकाणी मागतोय. त्यानंतर मी विनंती करेन डीजे ऑपरेटर कुंदन घरत यांना मी विनंती करतो की आपण मंचावर यायचंय. अतिशय उत्कृष्टरित्या आपण ह्या ठिकाणी आपल्या डीजेचं ऑपरेटिंग करत आहात आणि रसिक प्रेक्षकांना खुळवून ठेवण्याचं कार्य आपण या ठिकाणी केले. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला आपल्याला साथ घातली जाते त्यावेळेला आपण निस्वार्थपणे त्या ठिकाणी कार्य करताय, तेव्हा कुंदनजी घरात यांचंही या ठिकाणी कौतुक व्हावं आणि म्हणून श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीच्या वतीने त्यांचं यथोचित स्वागत सत्कार या ठिकाणी होतोय. अक्षय पाटील याच्या शुभ हस्ते कुंदन घरात डीजे ऑपरेटर. त्यानंतर मी विनंती करेल मंडप डेकोरेटर सागर किणी भरणेपाडा यांनी पुढे यायचे. उपविजेत्या संघाचे खेळाडू सागर किणे. मंडप रेकोळकर सागर किणी धन्यवाद.
पुढील मी विनंती करेन, कोणाला बोलवायचं आता, की या स्पर्धेसाठी गेली 6 दिवस निपक्षपाती अशी भूमिका बजावणारे मुंबईहून आलेले पंच माननीय दत्ता ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपण मंचावर यायचंय. आपण सार आयुष्य आपण या खेळासाठी आपण अर्पित केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे आणि शेवटच्या वेळेला सुद्धा या वयात सुद्धा ह्या ठिकाणी आपली आवड मात्र काही कमी झालेली नाही. क्रिकेटवर तेवढंच आपलं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आपण ह्या गावामध्ये आपण आलात. गेले 6 दिवस उत्कृष्टरित्या आपण ह्या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी पाहत आहात, निपक्षपाती आणि प्रत्येकाला रुचेल असा निर्णय देऊन ही स्पर्धा यशस्वी आपण केलेली आहे. तेव्हा माननीय दत्ता ठाकूर, भूपेश पाटील यांना विनंती करतोय की आपण दत्ता ठाकूर साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान ह्या ठिकाणी करावा. असंच प्रेम ह्या विरातम ग्रामवासीवर आपलं राहावं यासाठी आपला हा सन्मान आणि स्वागत या ठिकाणी श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीच्या वतीने या ठिकाणी होते. जोरदार टाळ्या वाजून माननीय ठाकूर साहेबांचं सुद्धा आपण या ठिकाणी कौतुक करूया. आता मला वाटतं त्यांचं रनिंग एज आहे 72, 72 वर्ष झाली तरी सुद्धा क्रिकेटवरचं प्रेम मात्र काही कमी झालेलं नाहीये. तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं ऊर्जा देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. तेव्हा ठाकूर साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद. त्यानंतर माननीय जयेशजी केणी सुद्धा या ठिकाणी मंचावर आहेत. बघा, प्रत्येक या समितीच्या सदस्यांचा कटाक्ष आहे की कोणीही आपल्या नजरेतून सुटू नये, प्रत्येकाचं कौतुक व्हावं. तेव्हा जयेश केणी यांचं कौतुक करण्यासाठी पद्माकर घरत, प्रथमेश घरत यांनी पुढे जायचंय. आतापर्यंत अनेको दात्यांनी आपली सेवा ह्या ठिकाणी पुरवली, अनेको व्यक्तिमत्वांनी चांगला सहयोग दिला आणि आपणा साऱ्यांच्या सहयोगामुळेच स्पर्धा ही सुंदर प्रकारे पार पडू शकते. तेव्हा ह्या अंतिम क्षणी प्रत्येकाचं कौतुक तर झालंच पाहिजे, कारण प्रत्येकालाच वाटतं माझं कौतुक व्हावं, मला शाबासकी मिळावी, माझाही सत्कार सन्मान व्हावा, हे प्रत्येकालाच वाटतं. आणि अशा मुख्य अशा मंचावर जेव्हा कौतुक होतंय तेव्हा प्रत्येकालाच हृदयातून ते कुठेतरी आनंद झालेला असतो, ते भरून आलेलं असतं. माननीय मनीषजी पाटील, बघा वारंवार त्यांचा आपण नामोल्लेख करत आहोत. गेले 6 दिवस या स्पर्धेचं धावतं वर्णन आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी कार्य केलेलं आहे, आपल्या ओघवत्या शैलीतून मधुर अशा आवाजाच्या माध्यमातून आम्हाला खेळवून ठेवण्याचं कार्य केवळ सामनाच खेळवून ठेवत नव्हे तर प्रत्येक रसिकाला खेळवून ठेवण्याचं कार्य ज्यांनी केलेलं आहे असे समालोचक माननीय मनीषजी पाटील भाईंदरहून आलेले आहेत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे. 6 दिवस आपल्याला या ठिकाणी ते योगदान देत आहेत आणि क्रिकेटवरही त्यांचं प्रेम आहे. प्रेमळ असं व्यक्तिमत्व आहे की प्रेमळ हसरी माणसं ही फुलासारखी असतात, ती फुलतात, दरवळतात तेव्हा इतरांना प्रसन्न करतात आणि तशीच प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आज पाहायला मिळते. केवळ प्रसन्न नाही तर इतरांना ते प्रसन्न आपल्या उगवत्या वाणीतून करतात. तेव्हा मनीष पाटील यांचं कौतुक करण्यासाठी प्रणय पाटीलांना विनंती करतोय की आपण मनीषजी पाटील, मनाचं ठाव घेणारं असं व्यक्तिमत्व मनीषजी पाटील, तेव्हा त्यांचंही कौतुक या ठिकाणी मनीष पाटील यांच्यासाठी शाल, मायेची शाल, जगाची शाल अशी प्रदान करून प्रणय पाटील यांच्या शुभ हस्ते मनीष यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद मनीषजी. अशा पद्धतीचे योगदान आपण देत राहा, असंच प्रेम आमच्यावर ठेवत राहा. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. पंच श्रीकांतजी भोईर यांनी मंचाकडे यायचंय. त्याचबरोबर नितेशजी कदम आपल्या भागातील आणि प्रवीण पाटील, तिन्ही पंचांना विनंती आहे की आपण मंचावर यायचंय. श्रीकांतजी भोईर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून हे या पंचक्रोशीमध्ये त्यांचं नाव आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून आतापर्यंत माजी खेळाडू म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली आहे. आता पंच म्हणून भूमिका पार पाडतायत दोन्ही. नितेश कदम सुद्धा उत्कृष्ट असे अष्टपैलू असे खेळाडू
आणि क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आज पंच म्हणून आज या स्पर्धेमध्ये आपण ते भूमिका करताना आपल्याला दिसतात. तर श्रीकांतजी भोईर यांचा शॉल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान सत्कार होतोय. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य विरातन बुद्रुक, बघा ग्रामपंचायत सदस्य विरातन बुद्रुक आपल्या गावासाठी या परिसरासाठी सदैव कार्य नितेशजी कदम यांना विनंती करतो की आपण मंचावर पुढे यायचंय, आपलंही यथोचित स्वागत व्हावं. कुणाल घरत यांना विनंती आहे की आपण नितेशजी कदम यांचा यथोचित सन्मान करावा. आणि हे सुद्धा मला आवर्जून सांगावं असं वाटेल की ग्रामपंचायत सदस्य म्हणून टेंबीखोडा ग्रामपंचायत व विराजमान आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे. किंवा समाजाची सेवा करता क्रिकेटवर मी प्रेम करतो, क्रिकेटवर प्रेम करता भूमिका बजावतो आणि आमचे सुंदर निर्णय सुंदर क्रिकेट करणारा नितेशजी कदम. त्यानंतर प्रवीणजी पाटील आमचे, त्याला माझी म्हणता येईल, आताही उत्कृष्ट गोलंदाज आहेत, उत्कृष्ट फलंदाज आहेत, उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्यांनी चांगली भूमिका आतापर्यंत बजावलेली आहे, असे प्रवीणजी पाटील यांचं अतुल किणी यांच्या हस्ते प्रवीणजी पाटील यांचे या ठिकाणी कौतुक होते. प्रवीणजी पाटील मला वाटतं खूप खूप मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत आतापर्यंत. तुम्हा आम्हा साऱ्यांना खुश करण्याचं ज्यांनी भूमिका बजावली असे आपल्या या भूमीतील पुत्र ज्युनियर घोट्या प्रमोदजी किणी यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. की कला ही देवता आहे, जिची मनोभावे पूजा केल्यास ती प्रसन्न होते, परंतु ती प्रत्यक्षात प्रकटते तेव्हा रसिकांचं मन जिंकते. तशाच पद्धतीने आपल्या अंगीभूत कलेचं प्रदर्शन करून आपण साऱ्या रसिक प्रेक्षकांना खुश केलेलं आहे. तेव्हा ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आमचं लक्ष केंद्रित, आमचं सामन्याकडे लक्ष केंद्रित करावं लागतं. त्याचबरोबर आमची अंगीभूत कला सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि ते एक महान कार्य आपण केलेलं आहे. तेव्हा आपलं कौतुक, आपला सन्मान आपल्या भागातून व्हावा यासाठी निरंजन पाटील यांना विनंती करतोय की आपण प्रमोदजी किणी यांचं यथोचित सन्मान सत्कार करावा आणि आपल्याला सुद्धा खूप शुभेच्छा. कार्य करत राहा, आपल्या कलेचं प्रदर्शन लोकांपर्यंत लोकांना प्रसन्न करू. धन्यवाद प्रमोदजी. डीबीएन लाईव्ह चे प्रोप्रायटर श्री प्रवीणजी पाटील, डीबीएन लाईव्ह प्रोप्रायटर प्रवीणजी पाटील यांनी यायचंय, पुढे यायचंय. अतिशय सुंदर प्रकारे गेले 6 दिवस आपण ही आपलं योगदान देत आहात. सुरेंद्र घरत हे सुद्धा एक कलाकार, ही सुद्धा हे प्रक्षेपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणं, उत्कृष्टरित्या पोहोचवणं ही सुद्धा एक उत्तम अशी कला आहे. आपण सुद्धा चांगले कलाकार आहात, तेव्हा आपलं यथोचित स्वागत. त्याचबरोबर आमचे नवोदित असे समालोचक बऱ्याच ठिकाणी समालोचन करण्यासाठी पोहोचतायत आणि आपल्या वाणीने प्रसन्न करणारं असं एक आणखी एक व्यक्तिमत्व, नवीन व्यक्तिमत्व, विठ्ठलवाडी गावचे सुपुत्र श्रीयुत नितीन पाटील. नितीन पाटील हे सुद्धा उत्कृष्ट असे समालोचक आहेत. त्याचबरोबर
गावकार्यामध्ये चांगलं योगदान देत असतात. पंचक्रोशीमध्ये कुठेही जरी बोलवलं तर निस्वार्थपणे आपण त्या ठिकाणी आपली कामगिरी बजावतात, तेव्हा आपलं सुद्धा कौतुक या ठिकाणी व्हावं. कौशिक किणी यांच्या शुभ हस्ते नितीन पाटील यांचा सन्मान होतोय. नितीन पाटील आज ह्या ठिकाणी ह्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आपण सारे एकत्र जमलेलो आहोत. उत्सुकता लागलेली आहे दोन्ही संघाला, कधी एकदा बक्षीस ती ट्रॉफी आमच्या हातामध्ये पडते आणि विजयाचा जल्लोष, विजयाचा आनंद या ठिकाणी आम्ही उपभोगतो. अशी आस, ही आतुरता आपल्या मनाला लागलेली असेलच, परंतु या मंचावर विराजमान असलेले सारे जे मान्यवर आहेत, या मान्यवरांच्या योगदानातून ही भव्य दिव्य स्पर्धा पार पडत असते. आणि अशा वेळेला हा कौतुक सोहळाही या ठिकाणी संपन्न झाला पाहिजे, पार पडला पाहिजे, आपण साऱ्यांना ज्ञात आहेच. आणि अशा वेळेला हे सारं योगदान ज्यांनी या ठिकाणी योगदान दिलं, ही सारी टीम आपल्या बाजूला दिसते. यांनी गेले महिन्यापासून याचं नियोजन केलं, उत्तम असं नियोजन केलं आणि त्या नियोजनातून ही स्पर्धा घडून आली आणि स्पर्धेचे विजयी ती या ठरले. परंतु आज ह्या मंचावर विराजमान असलेले जे अतिथी आहेत, या अतिथींच्या मुखातून सुद्धा आपल्याला दोन शब्द आपण कुठेतरी श्रवण केले पाहिजे आणि त्यासाठी आपण ह्या ठिकाणी निमंत्रित केलं जातं की असे मला वाटतं ह्या मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे ते माननीय कुणालजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण आपले दोन शब्द ह्या ठिकाणी ठेवावेत, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. योगेश खरे त्यांनी पुढे यायचंय. सर्वात आधी एक विनंती करतो, की सर्वजण जे दूर दूर पसरून उभे आहेत, ह्या सगळ्यांनी जरा एकवटले आणि जवळ आले तर तो आयोजकांचा सन्मान राहील. जसं तुमच्या क्रिकेटच्या कलेला दाद देण्यासाठी इथे सगळी लोक उभी असतात, तसंच समालोचकांच्या मेहनतीला, तुमच्या आयोजकांच्या मेहनतीला दाद देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकवटून इकडे टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहणं गरजेचं असते. आणि ह्यातूनच आपल्या क्रिकेटचे जसे संस्कार आपण घेतो खेळामध्ये, तसेच संस्कार आपल्या त्या आयोजकांप्रती पण आपण ठेवले पाहिजेत. ह्याची प्रचिती त्या आयोजकांना आल्यानंतरच दरवर्षी त्या आयोजकांकडून वर्षानुवर्ष चांगल्या पद्धतीचं आयोजन करण्याची त्यांना एक मोटिवेशन मिळेल. आणि माझ्या या विनंतीला तुम्ही सगळ्यांनी मान दिल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो, सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून गणपती बाप्पा आणि व्यासपीठावरील माननीय तसेच आदरणीय सगळे समालोचन, मी माझे दोन शब्दांना सुरुवात करतो की ज्या पद्धतीने आयोजन केलं जातं, कारण तुम्ही ग्राउंडवर जेव्हा उभे राहता, तुम्ही ग्राउंडवर जेव्हा खेळता आणि युट्यूब पासून ते लाईव्ह बघणाऱ्यांपर्यंत जो आनंद उपभोगता, त्या सगळ्यांचा मूळ पाया हा या आयोजकांकडून उभा केला जातो, जो आज श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी ह्यांच्याकडून केला गेला आहे. त्याबद्दल आपण त्यांना नक्कीच दाद दिली पाहिजे. आयोजकांचं यश हे क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही ग्राउंडवर तुम्ही प्लेयर्स जे खेळत असतात
तुमच्यातला जोश जो असतो हेच त्यांचं खरं यश असतं. आणि तुमच्यासारखे क्रिकेट सारख्या खेळाला मोठं बनवणारे जे तुम्ही कलाकार आहात, तुम्ही खेळाडू आहात, ह्या सगळ्या तुमच्या कलेतून, तुमच्या खेळातून तुम्ही या खेळाला आता मोठं करत चाललेला आहात दिवसेंदिवस, ह्यात बिलकुल शंका नाही आहे. परंतु ह्या सगळ्या अनुषंगाने जेव्हा आपण क्रिकेटचा खेळ खेळतो, हा वर्षातनं 1 महिना, 2 महिने, 3 महिने असतो. बाकीचे 9 महिने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या आयुष्याच्या पटलावर चालण्यासाठी यायचं असते. ह्या पटलावर चालण्यासाठी आपल्या आयुष्यातलं जे आपण काम करतो, धंदा करतो, नोकरी करतो, आपल्या कुटुंबाप्रतीच्या जबाबदारी, आपल्या समाजाप्रतीची जबाबदारी आणि आपल्या देशाप्रतीची जबाबदारी, ह्यांच्याप्रती आपण किती सजग आहोत आणि किती जागृत आहोत, ह्याच्यासाठी आपल्याला झटायचं असतं. जेवढं योगदान तुमचं क्रिकेटच्या खेळाला ग्राउंडवर दिलं जातं, तेवढंच तुम्ही अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये आणि धंद्यामध्ये स्वतःला पुढे नेण्यासाठी द्यावं, ही मी तुमच्या सगळ्याकडनं, तरुणांकडून आशा बाळगतो. कारण ह्यातूनच तुमचा खेळ जिवंत राहणार आहे. तुमच्यातले खेळाडू, तुम्ही जे सगळे खेळाडू आहात, हे जेव्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा यशस्वी असाल, त्याच वेळेला येणाऱ्या पिढीला त्यांचे आई वडील तुमचा आदर्श म्हणून बघायला तुमच्याकडे बोट दाखवतील की खेळासोबत त्यांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण त्याची कौटुंबिक, सामाजिक आणि देशावरची जबाबदारी पण त्याने लिहिली, आपल्या खांद्यावर पेलली आहे. असा आदर्श प्रत्येक गावातून एका खेळाडूकडून जरी उभा राहिला, तरी त्या गावातून येणारी पिढी ही तुम्हाला बघून वाढेल, तुम्हाला बघून मोठी होईल. हा सगळा जो खेळ आहे, ह्या खेळातून तुम्ही तुमचं, आणि नक्कीच खूप मोठं योगदान आहे. खूप लोकांचा विरोध आहे, मला मान्य आहे, पण माझ्या बाबतीत आतून मी त्या बाबतीत थोडासा सपोर्टही करतो की कुठेतरी मोबाईलच्या दुनियेतून, मोबाईलच्या दुनियेतून यंग पिढीला बाहेर काढण्याचं काम ह्या लोकांकडून झालेलं आहे. ही एक खूप मोठी कामगिरी तुमच्याकडून झालेली आहे. आता जशी ही कामगिरी आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे, त्याचप्रमाणे त्या आपल्या ज्युनियर पिढीला आणखीन आपल्याकडून काय काय देता येतील, जे समाजाप्रती लागू होईल, ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अखंड भारत. धन्यवाद कुणालजी पाटील. एक सुंदर असा मेसेज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलाय की खेळता खेळता आमची भावी पिढी सुद्धा आमच्याकडनं घडत गेली पाहिजे, त्यांना सुद्धा आमच्याकडनं प्रेरणा मिळाली पाहिजे. नाहीतर काय होतं, एका शायराने सुंदर म्हटलंय की अगर रास्ता खूबसूरत हो तो पता कीजिए कि मंजिल किस और जा रही है. सुंदर रस्ता दिसला की त्याच्या पुढे आम्ही धावत सुटतो आणि त्या मंजिलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो रस्ता आम्हाला बरोबर आमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल किंवा नाही हे सुद्धा आम्ही जाणून घेतलं पाहिजे. अगर रास्ता खूबसूरत हो, मंजिल किस तरह जा रहे ये सोचना चाहिए हमें. अगर मंजिल खूबसूरत हो तो रास्ते की परवा मत कीजिए, बस चलते ही रहिए. म्हणून चांगलं ध्येय घेऊन आम्हाला त्याच्या दिशेने आम्हाला वाटचाल करत राहायचंय. हा मेसेज माननीय कुणाल पाटीलजी यांनी आपल्यापर्यंत सोडलेला आहे. तेव्हा निश्चितच भावी पिढी आपलं वर्तन, आपला खेळ, आपली कला बघून एक चांगल्या मार्गावर मार्गक्रमण करेल, अशा पद्धतीचं वर्तन आपल्याला मिळालं पाहिजे. अशा प्रकारची प्रेरणा ह्या तरुण पिढीला, नव्या पिढीला मिळाली पाहिजे, ही अपेक्षा पाटील सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. श्रीयुत माननीय श्रीयुत योगेशजी घरत यांनी कृपया मंचावर यायचंय. तर योगेशजी घरत यांचंही या ठिकाणी कौतुक व्हावं, ह्या दृष्टीने शुभम घरत यांना विनंती करतोय की आपण योगेशजी घरत यांचं यथोचित स्वागत करावं, कौतुक करावं. माननीय योगेशजी घरत, शुभम घरत यांच्या शुभ हस्ते योगेशजी घरत यांचं यथोचित कौतुक होते की आपण ही अनमोल असं योगदान या स्पर्धेसाठी प्रदान केलेलं आहे. तेव्हा
आपणाकडनं हीच अपेक्षा आहे की प्रतिवर्षी प्रत्येक स्पर्धेला आपलं योगदान आम्हाला मिळत राहील, आपलं प्रेम आम्हाला मिळत राहील आणि म्हणून हा प्रेमाचा फुलपुष्पगुच्छ या ठिकाणी आपल्याला प्रदान केला जातोय. ती माया, तो प्रेम, ते जिव्हाळा मनामनामध्ये रुजवत राहतील. धन्यवाद योगेशजी. खरंच. आणि आता यापुढे मी विनंती करणार आहे की आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी, आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रित केले, गेली 12 वर्ष सातत्याने स्पर्धेसाठी योगदान देणारं असं व्यक्तिमत्व माननीय ऍडव्होकेट निलेशजी राऊत यांना मी विनंती करेन की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय ऍडव्होकेट निलेशजी राऊत सर. हॅलो. थंडगार वातावरण, थोडस आपण जरा शरीरामध्ये ऊब तयार करूया. मी एक घोषणा देतो, सगळ्यांनी माझ्या मागे बोलायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणखी जोरात. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. धन्यवाद. सर्वप्रथम श्रीकृष्ण मंडळ, क्रिकेट मंडळ या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण गेली 12-13 वर्ष ह्या संघटनेशी माझा संबंध आहे. सगळे मित्र आहेत मंचावर बसलेले, माझे सगळेच जवळचे मित्र. प्रदीप भाई, राहुल जाधव, दत्ताभाऊ, आमचे ज्येष्ठ लोखंडे साहेब असतील, कुणालजी असतील, शशिकांत घरत, आता सगळ्यांची नावं घेत नाही, उशीर फार झालाय. मित्रांनो, श्रीकृष्ण क्रिकेट मंडळाने जो आयोजन केलेला आहे, आपली टीम जिंकली. त्या डहाणूच्या टीमसाठी मला डहाणूवरून आता जस्ट फोन आला, तेव्हा ते लाईव्ह चालू होतं. त्यांनी सांगितलं की आमची टीम जिंकली साहेब, आमची टीम तिथे आहे आणि तुम्ही आम्हाला लाईव्ह दिसताय. याचं खरं श्रेय श्रीकृष्ण क्रीडा मंडळासाठी दिलं पाहिजे, म्हणून जोरदार एकदा टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अत्यंत आखीरेखीव आणि सुंदर असं नियोजन या त्यांच्या टीमच्या माध्यमातून दरवर्षी केलं जातं आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला नेहमी या स्टेजवर बोलून माझा सन्मान सत्कार केला जातो, एक सहभागी होण्याची संधी दिली जाते. मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सगळे ज्येष्ठ आहेत, आजी माजी सरपंच आहेत, आमचे ज्येष्ठ बंधू महेंद्र पाटील सर, ते ग्रामपंचायतचे सरपंच आहेत. या ठिकाणी बरेच आजी माजी सरपंच आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. जास्त वेळ घेत नाही, कारण अंधारही होत चाललंय आणि थंडी वाढत चालली. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जे जिंकल्यात त्यांनाही शुभेच्छा, जे रनरअप आहेत त्यांनाही शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मला आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. हर्षदजी जॉमे यांनी 2 शब्द या ठिकाणी बोलावेत अशी साऱ्यांची इच्छा आहे. हॅलो. सर्व खेळाडूंना धन्यवाद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, गणपती बाप्पा मोरया. आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. सर्व खेळाडूंचा आणि चाफेवाडी मंडळ यांचा खूप खूप धन्यवाद मानतो की खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. मी त्यांना सांगितलेलं होतं का काही मदत लागली तर मी नक्की तुमच्याकडे येऊन करेल. आणि क्रिकेट पण खेळलं पाहिजे आणि आपली नोकरी पण सांभाळली पाहिजे खेळाडूंनो. कारण की मी एक असा व्यक्ती होतो का मी नोकरी करायचो, मला आवड होती क्रिकेटची, समाजकारांची, पण मी समाजसेवक पण झालो आणि लोकांना समाजसेवक म्हणून लोकांना मदत करायला लागलो. आणि खरोखर मी सर्व खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा मनापासून आभार मानतो की मला बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि माझे 2 शब्द बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे ठिकाणी आपल्याला माहिती आहे की माननीय राऊत साहेबांनी प्रथम गर्जना दिली, घोषणा दिली की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव आमच्या मुखातून उच्चारत असतो त्यावेळेला शिवाजी महाराजांचं कार्य आमच्या नसानसामध्ये भिनलं पाहिजे, त्या कार्यांचा ठसा कुठेतरी आमच्या मनावर उमटला पाहिजे आणि त्या प्रेरणेने आम्हाला कार्य करायची उर्मी प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून असं देवतुल्य व्यक्तिमत्व ह्या महाराष्ट्रावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं असं नाव घेताना त्यांचे विचारही आमच्या मनामध्ये कुठेतरी रुजले पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही मार्गक्रमण केलं पाहिजे. यानंतर राहुलजी जाधव, मला वाटतं ह्यांनाही आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे, तर राहुलजी जाधव यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, खरोखरच गारवा वाढलेला आहे आणि गारवा वाढल्यानंतर वाटतं सगळ्या संघांना वाटत असेल जिंकलेले की लवकरात लवकर आम्हाला ट्रॉफी मिळावी आणि लवकरात लवकर हा आनंद आम्ही घरी घेऊन जावा असं प्रत्येकाला वाटत असेल. तत्पूर्वी मला एवढं सांगायचं की आमचं विरातन बुद्रुक हे गाव खरोखर क्रिकेटचं पंढरपूर म्हटलं जातं. का ते सांगतो. पहिल्यांदा मला वाटतं नोव्हेंबरमध्ये आमची शिवनेरीची एक मॅच झाली, एकदम भव्य दिव्य होती. त्यानंतर चाफेवाडी चषक म्हणजे श्रीकृष्ण मंडळाचं चषक हेही त्याच पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने सादर झालं. आणि यानंतर होणारं जे आमदार चषक आहे पूर्ण याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण याच्यामध्ये बघितलं जातं. असं एक भव्य दिव्य असे जे तिन्ही संघ सामने होतात. तर या विरातन बुद्रुकला खरोखरच एक आम्हाला अभिमान वाटतो की या भूमीत आम्ही जन्मलो आणि या भूमीत खरोखर चांगले चांगले खेळाडू आम्हाला या इथे बघायला मिळतात. खरोखर सर्वांचे मी अभिनंदन करतो, अभिवादन करतो सर्वांना. खरोखर आपल्यातून उत्कृष्ट कार्य असे होत आहेत आणि होत राहावे हीच आपल्याकडे अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी जाधव. यानंतर पुनश्च एकदा मी या ठिकाणी माईक हँडओव्हर करतोय आपले उत्कृष्ट समालोचक माननीय मनीषजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद महेंद्रजी पाटील आणि सर्व सन्माननीय मान्यवरांनी आपली मतं नोंदवली आणि त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. चला आता आपण जास्त तुम्हाला वाट पाहण्यासाठी लावणार नाही, चालू करतोय बक्षीस वितरण सोहळा. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि मी विनंती करतोय घर सरांनी की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित मकर संक्रांती निमित्त यंदाचं 40 वर्ष सुंदर असं आयोजन केलं होतं. 41 वर्ष झाली. सुंदर असं आयोजन केलं होतं. मी इथे बघत होतो रात्रंदिवस पोरं खूप मेहनत घेत होती. स्पर्धेवर इथे येऊन खेळणं सोपं आहे पण याचं नियोजन आणि आयोजन करणं खूप कठीण आहे. मी एकदम बारकाईने लक्ष देऊन होतो. खूप सुंदर असं आयोजन केलं. इथे आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा मी आभार मानतो. तुम्ही आलात, आमचा कार्यक्रम शोभा वाढवली. आणि मित्रांनो थोडासा वेळ घेतोय. आपल्या खेळाबरोबर आपल्या गावचा विकास करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आलेले आपले मुख्य अतिथी आदरणीय निलेश राऊत साहेब यांना मी एक माझ्या गावातला म्हणजे मी जिथे निवडून आलोय ते पूर्ण माझं गावच आहे. वाढणं बोलता मी माझं गावच बोलतो. डोंगरीपाडा येथील डोंगरीपाडा स्टॉप ते श्री प्रदीप भोर यांच्या घरापर्यंत रस्ता जो बनवायचा आहे त्यांचं निवेदन मी आज राऊत साहेबांना देत आहे. आणि एक तलापाडा येथील आमच्या इथे विराथन बुद्रुक मध्ये खास करून पाण्याची खूप मोठी समस्या आहे. लोकांना पाणी नाही मिळत. लोक लांब आपली महिला खूप लांबून पाणी आणतात. म्हणून तलापाडा येथे स्वतंत्र टाकी म्हणजे एक छोटी प्लास्टिकची टाकी आणि एक स्टँड बांधून मिळावा अशी मी राऊत साहेबांना विनंती करतोय. नक्कीच माझा जो प्रयत्न आहे तो 100% मी देण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी एक जाणीवपूर्वक मी काय राजकीय नेता नाही पण जाणीवपूर्वक स्टेजवर उल्लेख करतो की आपला तलावपाडा ते डोंगरीपाडा ते तलावपाडा ह्या साकाव जो आहे त्या साकावसाठी 90 लाख रुपयाचा प्रस्ताव मी स्वतः माननीय नितीन गडकरी साहेब यांच्याकडे माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून प्रस्ताव पोहोचवलेला आहे. आणि त्या प्रस्तावासाठी नेहमी आपल्या गावातील भूपेश गरज असेल, प्रतिभाई असतील, राहुलभाई असतील सगळेच पाठपुरावा करत असतात. तो प्रस्ताव दिलेला आहे. त्यानंतर
आता गेल्या वर्षी या स्टेजवर मी सांगितलेलं होतं की तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष माननीय आमदार श्रीनिवास वनगा साहेब आहेत. या ग्रामपंचायतने जर प्रस्ताव मला दिला असता किंवा दिला तर तुम्ही पूर्तता करील. मगाशी येताना प्रदीप भाऊंसोबत चर्चा झाली. तर या ठिकाणी आपल्याला दर्शक गॅलरी जी बनवायची आहे ती बनवताना जर मला तो प्रस्ताव मिळाला तर तो सुद्धा आपण पटापट मार्गी लावू. त्यानंतर जे जे काही प्रस्ताव असतील मी नक्कीच या जिल्हा परिषदचे अध्यक्ष माननीय प्रकाश निकम हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आहेत, म्हणजे आमच्या पक्षाचे आहेत. सन्माननीय खासदार गावित साहेब सुद्धा याच पक्षाचे आहेत. सन्माननीय आमदार श्रीनिवास वनगा साहेब या पक्षाचे आहेत. मी नक्कीच त्यांच्या माध्यमातून ती राहिलेली जी कामं आहेत ती कामं करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी नक्कीच मागण्यांचा पाठपुरावा केला जातोय सन्माननीय मान्यवरांच्या वतीनं. तर आता आपण वैयक्तिक बक्षिसांकडे वळणार आहोत, पण त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत फायनलचा. तर फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय शार्विल 11 धाकटी डहाणूचा सत्यम ठरतोय अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आपण प्रफुल्लजी तांगडी यांच्या वतीनं पुरस्कृत झालेली ती टी शर्ट आपण वितरित करणार आहोत सत्यमला. आणि AS स्पोर्टच्या वतीनं जे आम्हाला मेडल प्राप्त झालेलं आहे ते मेडल देखील वितरित करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय संदीपजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण सत्यमला प्रफुल्ल तांगडी यांच्या वतीनं पुरस्कृत झालेली ती जर्सी आपण वितरित करत आहोत. आणि AS स्पोर्टच्या वतीनं ते मेडल आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे. चला सत्यमसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आपण पुढच्या वैयक्तिक पुरस्काराकडे जाणार आहोत. बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज चाफेवाडी चषक 2023चा ज्याने 5 इनिंग घेतल्या. 5 इनिंग मध्ये त्याने पटकावल्या 13 विकेट्स. ज्याने आज तर द्यायचा बेस्ट बॉलर ना, ठीक आहे. तर ज्याने 5 इनिंग खेळल्या, मला असं वाटतं त्याने 5 कंप्लीट केलाय का? नाव काय? रवींद्रला जातोय बेस्ट बॉलर. 13 विकेट्स 5 इनिंग. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर रवींद्र. सन्माननीय शशिकांत घरत साहेब ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही बेस्ट बॉलरची ट्रॉफी मिस्टर रवींद्र यांना वितरित करणार आहोत. आणि त्यानंतर आम्हाला कूलर स्पॉन्सर झालेला आहे. सपना इलेक्ट्रिकच्या वतीनं कूलर आम्हाला स्पॉन्सर झालेला आहे. तो देखील आपण वितरित करणार आहोत. विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आम्ही ही कूलर वितरित करणार आहोत जी आम्हाला सपना इलेक्ट्रॉनिकच्या वतीने स्पॉन्सर झालेली आहे. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन रवींद्र फॉर मॅजिकल बॉलिंग ऑफ हिज करिअर. तर आपण पुढचा पुरस्कार देणार आहोत बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. तर बेस्ट बॅटरचा पुरस्कार टेम्पो आणायचा का? तर बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय ज्याने फलंदाजी चांगली केली पण त्याची सांघिक फलंदाजी 100 ओलांडू शकली नाही. त्याने बनवल्यात एकूण 95 धावा आणि त्याचं नाव आहे विनीत अंभिरे. बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट 95 रन्स. तर सन्माननीय अनिल खिणी यांच्या शुभ हस्ते आपण ही
ट्रॉफी वितरित करत आहोत. तर यायचंय विनीत अंभुरे, बेस्ट बॅटर ऑफ दिस टूर्नामेंट. एक चांगला प्रतिकार, एक चांगला स्टान्स, एक चांगली फलंदाजी, गुणवत्ता सर्व काही पाहायला मिळालं. त्यानंतर सन्मानित दर्शक यांच्या शुभ हस्ते आपण कूलर आपण वितरित करणार आहोत, जे सपना इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. मी दर्शक घर साहेबांना विनंती करतोय की आता या थंडीमध्ये अजून थंड वातावरण तुम्हाला अनुभवायचं असेल, ती कूलर आज नक्कीच घरी असेंबल करा. त्यातून फक्त थंड हवाच येईल, गरम हवा येणार नाही. तर आता आपण प्रेक्षणीय सामना जो झाला होता विटी लाईन स्टार्स विपक्ष सफाई स्टार्स, या सामन्यामध्ये दोन्ही संघातल्या फलंदाजांनी आपला दबदबा राखला आणि शेवट गोड केलेला आहे विटी लाईन स्टारने. तर विटी लाईन स्टार आपण यायचंय आणि स्वीकारायची ही ट्रॉफी. प्रेक्षणीय सामन्याचे मानकरी ठरलेले आहेत विटी लाईनचे सुपरस्टार. प्लीज कम फॉरवर्ड, स्टेजवर यायचंय आणि आपली ट्रॉफी स्वीकारायची आहे. विटी लाईन स्टार्स जर आपण असाल या ठिकाणी, नयन आपण असाल तर आपण लगेच या प्लीज. नयन, बबलू, मनोज सर्व मला दिसत आहेत. आपण फास्ट या, लगेच या, कारण वेळ जास्त वाया जातोय. रामचंद्र चौधरी आणि सन्माननीय गणपती पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी वितरित करणार आहोत. सन्माननीय रामचंद्र चौधरी आणि सन्माननीय गणपती पाटील आपण पुढे यायचं आहे. या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण विटी स्टार सुपरस्टार या संघाला ती ट्रॉफी वितरित करत आहोत. एक चांगला कुस्तीचा सामना पाहायला मिळाला. हाय स्कोरिंग टोटल होतं आणि हाय स्कोरिंग टोटल अचीव केलेलं आहे. विटी लाईन सुपरस्टार सफाई स्टार्स आपल्या देखील खेळ चांगला राहिला, पण असं विजेता फक्त एकच असतो, विजेता ठरला आहे विटी लाईन सुपरस्टार. तर आज आपण सांघिक पुरस्कार देऊया आणि मालिकेवरचा पुरस्कार आपण शेवटी देऊया. सायकलमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी सायकल आम्ही पाठवलेली आहे, त्याचमुळे आपण थोड्या वेळानंतर ती सायकल देऊया, जी आम्हाला अल्पेश दादा भोईर यांच्या वतीनं पुरस्कृत झालेली आहे. तर आपण ट्रॉफी वितरित करणार आहोत. सर्व 5व्या क्रमांकाची ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे कुमारी गार्गी योगेश घरत यांच्या वतीनं. तर आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करत आहोत. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द, चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आपण यायचं आहे आणि स्वीकारायचा आहे हा 5वा पुरस्कार. या स्पर्धेतला चापेवडे चषकाची 5व्या क्रमांकाची ट्रॉफी विनंती करतोय योगेश घरत साहेब आणि महेंद्र सर आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करत आहोत. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द, टाळ्या होऊन जाऊ द्या चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द साठी. एक चांगला खेळ, गटातून टॉप निघालेली ही टीम आणि आज मात्र त्यांचा हा प्रवास 5व्या क्रमांकावर येऊन थांबला. कॅश प्राइज आहे, रोख रक्कम 25,000 रुपयांचं. ते आपण सन्माननीय महेंद्र पाटील सर आणि सन्माननीय योगेश घरत यांच्या शुभ हस्ते वितरित करत आहोत. धन्यवाद, थँक्यू, ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट ट्रॉफी. तर चतुर्थ पारितोषिक जाते घरची टीम आहे, टीम अर्णा 11 मंगलमूर्ती विरातन ठरतोय चतुर्थ पारितोषिक विजेता. अर्णा 11 मंगलमूर्ती विरातन, प्लीज कम फॉरवर्ड टू कलेक्ट युअर ऑनर. सन्माननीय दीपेशजी पाटील यांच्या वतीनं, जे स्वर्णी एंटरप्राइजेसचे मालक आहेत, त्यांच्या वतीने आम्हाला हे ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे आणि मिस्टर नरेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण हे चतुर्थ पारितोषिक वितरित करत आहोत. अर्णा 11 मंगलमूर्ती विरातन या संघाला रोख रक्कम आहे 25,000 रुपये आणि ही चमचमणारी ट्रॉफी 4थ्या क्रमांकाची मिळते अर्णा 11 मंगलमूर्ती विराथन. आम्हाला सन्मानित आशिष रमेश पाटील यांच्या पुरस्कृत झालेला आहे. तृतीय पारितोषिक विजेता संघ ठरतोय वैतरणा गटातला टॉपचा संघ. या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर थांबलाय आदर्श 11 फणसपाडा, तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता.
कैलासवासी रमेश जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला श्री आशिष रमेश पाटील यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे, आपण ती वितरित करणार आहोत आदर्श 11 फणसपाडा या संघाला. आणि सन्माननीय आशिष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी वितरित करणार आहोत. आणि प्रवीण पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील पुढे यायचं, आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज देखील वितरित केलं जाईल. सेकंड प्राइज आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे कैलासवासी अरविंद चिंतामण घरत यांच्या स्मरणार्थ कुमार सुरेंद्र अरविंद घरत. तर सेकंड प्राइज म्हणजे या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. खूप चांगला खेळ सकाळपासून आपण पाहिला. सागर तर आता आपण सेकंड प्राइज देण्या अगोदर चला आपण या ठिकाणी आता सेकंड प्राइज वितरित करत आहोत. आणि सेकंड प्राइज जाते सागर 11 भरडेवाडा टीम. यायचा कॅश प्राइज आपण देणार. कॅश प्राइज आहे रोख रक्कम 50,000 रुपये. आणि कैलासवासी अरविंद चिंतामण घरत यांच्या स्मरणार्थ कुमार सुरेंद्र अरविंद घरत यांच्या वतीनं स्पॉन्सर केलेली ही शानदार चमचमणारी ट्रॉफी सुरेंद्र घरत होता. आपण पुढे यायचं आहे त्यांच्या शिवाजी आपण ट्रॉफी आणि कॅश प्राइज राहुल जाधव आपण यापुढे तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी वितरित केली जाईल. आणि कॅश प्राइज आपण सुरेंद्र घरत यांच्या शुभ हस्ते वितरित करत आहोत. ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत कुमार सुरेंद्र अरविंद घरत यांच्या शुभ हस्ते. कॅश प्राइज 50,000 रुपयांचं. आणि ही ट्रॉफी कैलासवासी अरविंद चिंतामण घरत यांच्या स्मरणार्थ कुमार सुरेंद्र अरविंद घरत. आता आपण मालिकावीरचा पुरस्कार वितरित करणार आहोत. सेकंड प्राइज आता आपण सुरेंद्र घरत, निलेश राऊत आणि हिरालाल लोखंडे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सेकंड प्राइज वितरित करत आहोत. आपण यापुढे सर्वांनी आणि उमेश घरत आपण देखील यायचं आहे पुढे. आपल्या देखील शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करत आहोत. टीम आहे सागर 11 भंडेपाडा. आता मालिकावीर आपण देऊया. बघा मालिकावीरसाठी आपण व्यवस्थित गणी बांधलं होतं. एका धावेसाठी 1 गुण आणि एका विकेटसाठी 10 गुण. कॅच मोजल्या जाणार नाहीये, यष्टीरक्षण मोजलं जाणार नाहीये, फक्त विकेट आणि फक्त धावा यावरच मात्र आधारून आपण या ठिकाणी मूल्यांकन केलेलं आहे. तर सर्व संघातील खेळाडूंनी दावेदारी पेश केली. खर तर फणसपाडा संघाचा ड्रॉबॅक झाला कारण त्याने 1 इनिंग कमी खेळली. म्हणून जितक्या जास्त इनिंग खेळाल तितकी तुमची दावेदारी प्रबळ होत असते. तर आता ज्या गोलंदाजाने 8 विकेट घेतल्या, आता बघा कोणी 8 विकेट घेतलेल्या आहेत. आता 8 विकेट कोणी घेतलेल्या आहेत. आता ज्या फलंदाजाने धावा किती केल्या असतील सांगा. धावा किती केल्या असतील. धावा किती केल्या असतील. 108 रॉंग. धावा झालेल्या आहेत त्याच्या 102. आणि मालिकावर ठरतोय मनीष पाटील. सॉरी 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 थोडासा मी देखील भावनांमध्ये वाहून गेलो. तर ते नाव आहे, जाऊ दे अक्षय आपल्या तुला पाहिजे. तर अल्पेश दादा कोणाला द्यायची. कोण आवडीचा खेळाडू आहे का. प्रणय पाटील. प्रणय पाटील पाहिजे का. जाऊ द्या बिचाऱ्यांचा कशाला इतकंसं छोटस हृदय आहे, जास्त वेगाने धडधडते. तर मालिका वेळ ठरतोय रितेश किरी. आल्टा 11 मंगलमूर्ती वीरधन. 102 धावा 8 विकेट्स एकूण गुण झाले 182. फिट फॉरवर्ड.
तर कुणाल पाटील साहेबांना विनंती करतो, कुणाल पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण ही मालिकेची ट्रॉफी वितरित करणं, कैलासी भरत आणि कुणालजी पाटील आपण यांच्या शुभ हस्ते आपण रितेशला ही ट्रॉफी वितरित करणार आहोत. आणि आपण ही जी सायकल जी आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे सन्माननीय अल्पेश दादा भोईर, ज्यांनी मात्र नेहमीच क्रिकेटपटूंसाठी काही ना काही केलेलं आहे. आणि ही जी ट्रॉफी जी आहे ती सन्माननीय कैलासजी घरत यांच्या वतीनं पुरस्कृत झालेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते ते आपण ट्रॉफी वितरित करत आहोत. आणि आता आपण ही सायकल आहे जी आम्हाला अल्पेश दादा भोईर यांच्या वतीनं पुरस्कृत झाली ती देखील आपण वितरित करायची आहे. चला चावी द्या त्याच्या हातामध्ये, लायसन्स आहे का विचारा. चला सायकल हे लायसन्स विना चालवली जाऊ शकते. रितेश 2 शब्द बोलण्याची इकडे मागणी आलेली आहे, तर ती मागणी तुम्ही पूर्ण करायची अपेक्षा आम्हाला आहे. चला एक फोटो झालाच पाहिजे. चला रितेश, प्रवास थोडासा खडतर जानेवारी महिन्याचा, कारण पीटीपीएल हे एक दुःखद स्वप्न होतं ज्या ठिकाणी मात्र गोलंदाजी करताना रितेश कमी पडला. पण म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला वारंवार संधी मिळते आणि पुन्हा एकदा रितेशला संधी मिळाली आणि रितेशने मात्र हा दिवस आपल्या नावावर केला. रितेश, चांगलं तर वाटते, निमित्तोत्सव तुम्ही म्हणाल, पण एकंदरीत हा प्रवास कसा होता चाफेवाडी चषकाचा? प्रवास तर खडतर होता, कारण की आमचे 3 बॉलर शॉट होते आणि 5 ते 4 प्लेयर आम्ही नवीन प्लेयर घेऊन खेळत होतो. म्हणून मला परफॉर्मन्स चांगला द्यायचा होता, कारण की मी स्टार्ट चांगला केला तर समोरचं प्लेयर पण चांगली बॅटिंग करतो. म्हणून मी सावकाश खेळलो म्हणून माझ्या रन जास्त झाल्या आणि बेनिफिट म्हणजे सिरीज भेटते मला. क्या बात आहे. ठीक आहे, ही तुम्हीच वापराल सायकल, पण डेडिकेट कोणाला करायची इच्छा आहे ही सायकल? डेडिकेट म्हणजे आमचे गावचे सपोर्टर जाम आहेत, त्यांना डेडिकेट करणार मी. क्रिकेट आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी. कॉंग्रॅच्युलेशन, एन्जॉय युअर मोमेंट प्लीज. रितेश किणी, अर्धा 11 मंगलमूर्ती गिराकर. चला फर्स्ट प्राइज, ज्याची आतुरता सगळ्यांनाच लागली आहे. चला राऊंड मार मित्रा, पेट्रोल फुल केलंय मी. तर प्रथम पारितोषिक जाते सन्मान्य चेतनजी कदम, ज्यांनी जनरेटरची व्यवस्था उपलब्ध केली, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. ओहो, क्या बात आहे. चला 7 दिवस त्याला चालवायला लावू नका आता. चला आता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करूया. सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांना विनंती करतो, ज्यांच्या वतीनं हे पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. कैलासवासी ताईबाई दीनानाथ पाटील आणि कैलासवासी दीनानाथ माणक्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रय दीनानाथ पाटील यांच्या वतीनं हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं आहे. चला आपण पुढे या सर. आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक गेल्या वर्षी ज्यांनी विजेतेपद राखलं, जगदीश पाटील आपण देखील पुढे यायचे प्लीज या पहिल्या क्रमांकाच्या वितरणासाठी. आणि मी सर्वच पाहुण्यांनी उभे राहा आणि आपला मदतीचा हात नाही तर आपल्या आशीर्वादाचा हात या ठिकाणी तुम्ही त्या संघाला द्यायचा आहे. मदत तर तुम्ही या अगोदर केली आणि त्याचमुळे ही स्पर्धा 7 तारांकित बनली. एक 7 स्टार टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळाले आणि आता हा कौतुकाची थाप आपण द्यायची आहे. चला जास्त वेळ तुम्हाला थांबवणार नाही. यायचंय शार्विल 11 माकुंड सर, भक्ती डहाणू. कॅश प्राइज 1 लाख रुपीज अँड 1 बिग ट्रॉफी. शार्विल 11 माकुंड सर, भक्ती डहाणू. गावाला चल जाऊ डाडू गावाला, बोटीला बसावला छान ते बंदर पहावला, बोटीला बसावला साजन मी सन्मान्य चंद्रकांत पाटील साहेब आपण व्यासपीठावर या. सन्मान्य चंद्रकांत पाटील साहेब आपला विनंती, आपण देखील व्यासपीठावर या. आपण थांबू नका, आपण वर या. कधी कधी आमच्या नजरेत आपण येत नाहीत कारण थोडेसे चंद्रकांत दादा, आपण देखील पुढे या प्लीज. बोट्यांची गर्दी लागली होती डाणू बंदराला, मांदेडी बोंबील कोलबी पडलाय आमच्या भागाला. चल जाऊ
बघावला मामाच गावते हाय दूध बोटीत फिरावला. तर अशा पद्धतीने ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने साकारली गेली. सर्वांचा आभार व्यक्त करतो. ज्यांनी मदत केली, मिळेल ते सहकार्य केलं, त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त. एकूण एक घटकांचं ज्यांनी या स्पर्धेत समावेश घेतला, सर्व संघांचं, सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत केलंय आणि त्या आभार देखील आम्ही व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी नक्कीच भेट द्यायला विसरू नका साफेवडी चषक 2024 ला. आणि थोड्याच दिवसानंतर म्हणजेच काहीच महिन्यानंतर म्हणजेच मार्च महिन्याच्या 24 तारखेला यायला विसरू नका. आमदार चषक अल्पेश दादा भोईर यांचं भव्य दिव्य आयोजन.